निवडणुका कधी घेणं किंवा निवडणुका पुढे ढकलणं हा सर्व अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, ना विरोधकाचा आहे ना सत्ताधारी पार्टीचा आहे। परंतु विरोधक प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहतायत। मागच्या 2 महिन्यापूर्वीच्या ह्यांच्या सगळ्या बाईट काढा, ते काय म्हणत होते की सत्ताधारी जाणून बुजून निवडणुका घेत नाहीत। आपण बोललो हेच लोक बोलत होती, निवडणुका घ्यायचा अधिकार कुणाचा? निवडणूक आयोगाचा आहे। तरी पण ते काय म्हणत होते की सत्ताधारी निवडणुका होऊ देत नाहीत। 2017ला जिल्हा परिषदच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याची मुदत 2022च्या फेब्रुवारीमध्ये संपले। 2023, 24, 25 आणि आता 2 महिन्यानंतर परत फेब्रुवारी येतोय 26चा, म्हणजे 4 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत। महानगरपालिकेची तीच परिस्थिती आहे, नगर परिषदा नगरपालिकांची ती परिस्थिती आहे। एका बाजूला तुम्ही म्हणत होता की निवडणुका व्हायला पाहिजेत, आता निवडणुका होणार आहेत अशी परिस्थिती झाली तर म्हणतात निवडणुका घेऊ नका। म्हणजे अशी दुटप्पी भूमिका हे फक्त आणि फक्त हे महाविकास आघाडीवालेच घेऊ शकतात। दुबार नोंदणी असेल काय असेल तर त्याबद्दल आमचं कोणाचंच मत नाही ना, कोणालाच असं वाटत नाही की कोणाचं दुबार मत असावं। आणि आमच्याही मतदारसंघात तुमची लोकांची, तुम्हाला मानणाऱ्या लोकांची मतं आहेत ना, सगळीकडेच ही परिस्थिती आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे, तो काय आमचा अधिकार नाही। परंतु विरोधक दोन्ही बाजूने बोलतायत, नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती त्या विरोधकांचं झालेलं आहे।